बऱ्याच जणांचं असं होतं की मग मटण मांस मच्छी खायचं खरं तर ना, आता हा जो प्रश्न विचारला तू अतिशय योग्य आहे. मांसाहार तर करूच नाही, पण श्रावण महिन्यात का करू नये? कारण का मी मगाशी म्हटल्याप्रमाणे चातुर्मासाची सुरुवात होते आणि या महिन्यात पाऊस पडत असतो, जरा वातावरणामध्ये आर्द्रता असते. वैज्ञानिक दृष्टीने, आध्यात्मिक दृष्टीने तर हा व्रतवैकल्याचा महिना आहे, शिवाचा प्रिय महिना आहे. पण वैज्ञानिक दृष्टीने पण पाहिलं तर शारीरिक दृष्टीने आपण आपल्याला जी आपली पचनक्रिया असते ती मंद गतीने होत असते आणि जो काही तू आता शब्द घेतलास की ते वर्ज्य करावं, ते पचण्यासाठी बराच वेळ लागतो. आणि मग जर त्याचं सेवन केलं तर मग तुम्ही उपासना कशी करणार? बरोबर. कारण उपासना करण्यासाठी तुमचं संपूर्ण शरीर शुद्ध पाहिजे. तुम्ही आज खाल आणि उद्या उपासना कराल तर तसं शरीर शुद्ध होत नाही. किमान या महिन्यात शरीर शुद्ध करण्याची प्रक्रिया करायला काय हरकत